या धर्मक्षेत्रातील श्रीकृष्ण मातेला आणि आपणा सर्व भक्तजन बंधू भगिनींना विनम्र अभिवादन करून अनुभवामृताचं जे आपण विवेचन गेले 5 दिवस केलं त्याची समाप्ती आपण आज करतो आहोत. योजिल्याप्रमाणे या ग्रंथाचा परिचय, त्याचं बाह्य स्वरूप, त्यातील विषयांचं एकूण स्वरूप याविषयी जितकं शक्य तितकं सोप्या पद्धतीनं दर्शन घडवण्याचा मी प्रयत्न केला. 5 दिवसामध्ये जवळजवळ सर्वच विषय त्यामध्ये आलेले आहेत. आज थोडासा समारोपाचा भाग, जे काही तत्वज्ञान जे काही तत्वज्ञान ज्ञानदेवांनी अनुभवलं, पाहिलं, ते सर्व काही आतापर्यंत सांगून झालं. आता शेवटचं प्रकरण जे आहे त्यामध्ये ज्ञानदेव असं म्हणतात की हा अनुभव प्रत्येकाला येऊ शकतो. ज्ञानदेवांनी स्वतः तो अनुभव घेतलाच, परंतु हा ग्रंथ लिहून अनेकांना हा अनुभव घेण्याची प्रेरणा दिली, मार्ग दाखवला आणि हे जे अनुभवाचा अमृत आहे ते सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न या ग्रंथात पाहायला मिळतो. शेवटच्या प्रकरणात असं तर ते सांगणार आहेत की ज्या कोणी या अनुभवामृताचं अध्ययन केलं, चिंतन केलं, तर ते लोक एक प्रकारे धन्य होतात, जीवनमुक्त होतात आणि सर्व दुःखांच्या पलीकडं, सर्व भेदांच्या पलीकडं ते जाऊ शकतात. आणि हे जे घडतं ते याच देही, याची डोळा घडू शकतं. जिवंतपणी सुद्धा मुक्तीचा सोहळा अनुभवास येतो, असं या प्रकरणात शेवटी ते सांगणार आहेत. तर एक प्रकारे या शेवटच्या प्रकरणामध्ये जे कोणी साधक अद्वैताच्या जवळ गेलेले आहेत, अद्वैत त्यांना बऱ्यापैकी कळलेला आहे, सर्व भेदांच्या पलीकडे गेलेले आहेत, देव आणि देवी हे एकच आहेत, गुरु आणि शिष्य एकच आहेत, द्रष्टा आणि दृश्य हे एकच आहे, समुद्र आणि तरंग एकच आहे, अशी ज्यांची हळूहळू मनाची तयारी झालेली आहे, असा मनाची तयारी झालेली आहे, ज्यांना हा विचार समजलेला आहे, असे लोक जे आहेत त्यांना आपण एक प्रकारे जीवनमुक्त असं म्हणता येईल. ही मुक्ती काही मृत्यूनंतरच प्राप्त होते असं मानायचं कारण नाहीये. भगवद्गीतेमध्ये असं म्हटलेलं आहे की जे कोणी कर्मयोगाचं, भक्तियोगाचं, ज्ञानयोगाचं, त्रिकांडात्मक अशा गीतेच्या उपदेशाचं पालन करतात ते याच जन्मात जिवंतपणीच, मृत्यूपूर्वीच ते सर्ग जिंकतात, जन्म जिंकतात, मृत्यू जिंकतात, जन्म मृत्यूर मात करतात. इह एव तैहि जितस्सर्गः, यहैव तैर्जितस्सर्गः, येषां साम्ये स्थितं मनः. ज्यांचं मन सम झालं, समदर्शी झालं, भेदभाव रहित झालं, ते याच इह एवच आहेत, याच जगात, याच जीवनात, जन्मामध्ये ते सर्गावर, जन्मावर मात करतात, असं गीतेत म्हणलेला जो विचार आहे तोच इथं ज्ञानेश्वरांनाही अभिप्रेत आहे. आणि गीतेमध्ये आपण जर पाहिलं तर असे अनेक जीवनमुक्त आपण
सांगितलेले त्यांचं वर्णन पाहतो आपण. त्या गीता काय, ज्ञानेश्वरी काय, यांचा हा उपदेश हा की केवळ पुस्तकी उपदेश नाहीये, थिओरिटिकल असा हा उपदेश नाहीये. त्याचं प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन ज्याला म्हणता येईल, त्याचं व्यावहारिक त्याचं उपयोजन आपल्याला पाहायला मिळतं. की ज्या कोणी गीतेच्या शिकवणीचं परिपालन केलं ते जीवनमुक्त होतात. त्या नुसतंच पुस्तकी सांगितलं पुराणातली वांगी, प्रत्यक्षात मात्र काही नाहीये असं नाहीये. गीतेमध्ये अनेक उत्तम पुरुष सांगितलेले आहेत. दुसऱ्या अध्यायामध्ये स्थितप्रज्ञस्य का भाषा, स्थितप्रज्ञस्य का भाषा, स्थितप्रज्ञ कोणास म्हणावे असा प्रश्न विचारलेला आहे. आणि त्याला जी उत्तर दिलेली आहेत की तो इंद्रिय संयमी असतो, मनाने समदर्शी असतो, सुख दुःख मानापमान शीतोष्ण हे सर्व समान लेखणारा असतो, सुख दुःखे समे कृत्वा लाभालाभो जया जयौ हे सर्व तो एक मानतो. असा समदर्शी जो सांख्य पद्धतीनं साधना करणार आहे त्याला स्थितप्रज्ञ म्हटलेलं आहे. हा जीवनमुक्त आहे. पुढं 6व्या अध्यायामध्ये यम नियम आसन प्राणायाम ध्यान धारणा हा अष्टांग योग पतंजलींनी सांगितलेला तोही आपण पाहतो. तर त्या मार्गाने जे कोणी योग साधना करतात तर तो साधक पुढे योगी होतो, म्हणजे स्थितप्रज्ञासारखाच तोही जीवनमुक्त होतो. 4था अध्याय आहे. पुढे आणखीन 18वा अध्याय. त्यामध्ये काही साधक ज्ञान मार्गाने जाणार आहेत, तर ते ज्ञानी लोक सुद्धा असेच जीवनमुक्त आहेत. गीतेतले सर्व आदर्श असे साधक आहेत, आदर्श पुरुष आहेत. 9वा अध्याय 9, 10, 11, 12 हे भक्तीचे अध्याय आहेत. तिथं भक्ताचं गुणगान केलेलं आहे की जे कोणी ईश्वराची निर्गुण पद्धतीनं सगुण पद्धतीनं उपासना करतात ते सुद्धा जीवन मृत्यू तरून जातात, तेही आदर्श पुरुष जीवनमुक्त होऊ शकतात. तर 9 ते 12 या अध्यायात जो आदर्श पुरुष सांगितलेला आहे तोही जीवनमुक्तच आहे. जिवंतपणीच त्याला मुक्ती मिळालेली आहे. त्या भारतीय संस्कृती मृत्यूनंतर मुक्ती मिळते, मृत्यूनंतर स्वर्ग मिळतो किंवा नरक मिळतो असं मानणारी नाही. याच देही इथंच हा अनुभव, साम्यावस्थेचा अनुभव येऊ शकतो. जसा अनुभव ज्ञानेश्वरांना जन्मतःच प्राप्त झालेला होता, तुकारामांना प्राप्त झाला होता, त्यातून सामान्य माणसांसुद्धा हा अनुभव येऊ शकतो. ह्या अनुभवाचं अमृत त्यांना प्राप्त होऊ शकतं. आणखी एका ठिकाणी त्रैगुण्याचं वर्णन आलेलं आहे, सत्व रजस तमस. तर प्रत्येका ठिकाणी की सात्विक भाव असतात, राजस भाव असतात, तामस भाव असतात. परंतु आदर्श स्थिती अशी आहे की सर्वांनी गुणांच्या पलीकडे जायचं, त्रैगुण्यांच्या पलीकडे जायचं. त्याला गुणातीत म्हणतात. जो गुणांच्या पलीकडे गेलेला आहे वेगळ्या पद्धतीनं, तर तो सुद्धा गीतेतला जीवनमुक्त आहे. ते गीतेत मार्ग अनेक आहेत, परंतु आपापल्या पद्धतीनं प्रत्येकजण साधना करतो, कर्मयोगानं, भक्तियोगानं, ज्ञानयोगानं. आणि असं वेगवेगळे मार्ग जरी असले तरी प्रत्येक जण जिवंतपणीच मुक्त होऊ शकतो, जीवनमुक्तीला प्राप्त होऊ शकते. गीतेमध्ये उदाहरणं दिलेली आहेत. जनक ऋषी या प्रकारचेच होते की ज्यांनी जन्मतःच किंवा साधना केल्यानंतर राजा असताना सीतेचे वडील पिताश्री, तर ते जीवनमुक्त होते, राज्यकारभार करतायत, युद्ध आहेत, काय आणखीन काही संकट आहेत राज्यावर, असं असून सुद्धा त्यांचं मन इतकं समदर्शी आहे, साम्य आहे की सुखदुःखाच्या पलीकडे गेलेले आहेत, ज्ञान अज्ञानाच्या पलीकडे गेलेले आहेत. आणि तसं व्यवहार चालू आहे, प्रपंच नेटका चालू आहेच. मुलींची लग्ने लावून दिली त्यांनी, परंतु हा मनुष्य मात्र स्थितप्रज्ञ, जसं मन स्थिर आहे. येशाम साम्ये स्थितम मनः समत्वम योगोच्यते. योगाची समत्व ही व्याख्या गीतेने केलेली आहे. तेव्हा जनक हे स्वतः
या त्यांच्या हयातीतच मुक्त झालेले होते. आणखी उदाहरण देता येईल, स्वतः भगवान श्रीकृष्ण हे तर मुक्त म्हणजे काय, इतरांना मुक्ती देणारे आहेत ते खरं म्हणजे. परंतु मुक्ती जरी त्यांनी दिली, इतरांना मुक्ती जीवनमुक्त करणारे स्वतः कृष्ण सुद्धा त्यांनी काही ऐहिक जगाचा त्याग केलेला नाहीये. ऐहिक जगात जे काही गोष्टी आहेत, महाभारत घडलं ते महाभारत घडू नये याकरता ते मध्यस्थी करतात, कौरव पांडवांशी बोलणी करतात, सामोपचार झाला, सामदाम भेद दंड, आणि शेवटी तस्मात युद्धस्व भारत, मार्गच उरला नाही म्हणून त्यांनी युद्धाचा मार्ग सांगितला. कौरव फारच अतिरेकी पद्धतीने वागत होते. सुईच्या अग्रावर राहील एवढी सुद्धा जमीन आम्ही पांडवांना देणार नाही, वास्तविक निम्मा वाटा त्यांचा आहे. तर अशा अतिरेक्यांना, अशा दुष्टांना आता दंडच करायला पाहिजे, युद्धाशिवाय मार्गच नाहीये. म्हणून युद्धास उत्तिष्ठ भारत, तस्मात उत्तिष्ठ भारत युद्धाय कृतनिश्चयाः, असा गीतेतला व्यावहारिक उपदेश कृष्णाने दिला. हा सगळा व्यावहारिक भाग आहे. आणि असा असून स्वतः मुक्ती देणारा, स्वतः जीवनमुक्त असलेला, इतरांना मुक्ती देणारा कृष्ण काय काय गोष्टी करतो आपण पाहतो चरित्र. तर त्यामध्ये त्यांनी स्वतः अर्जुनाचं सारथ्य केलेलं आहे, रथ चालवलेला आहे, पार्थ सारथी तो झालेला आहे. वास्तविक त्याला काय मिळवायचंय, परंतु जीवनमुक्त अवस्थेमध्ये सुद्धा सत्याची बाजू घेऊन, धर्माची बाजू घेऊन, त्या बाजूनं लढणारा, लढण्यास मदत करणारा असा कृष्ण हा सुद्धा एक प्रकारे जीवनमुक्ताचं उदाहरण आहे. अनुभवामृतामध्ये ज्ञानेश्वरांनी याच जीवनमुक्ताचं वर्णन केलेलं आहे. तर आजच्या व्याख्यानात थोडासा प्रवचनामध्ये तो आपल्याला भाग पाहायचा आहे. आणि नंतर या ग्रंथाचं महात्म्य स्वतः माऊलींनी काय सांगितलेलं आहे तेही आपल्याला पाहायचंय. या संबंध ग्रंथामध्ये 608 ओव्यामध्ये 2च मुद्दे आहेत. मी आज सांगत आलो की इथं अद्वैत सांगितलेलं आहे. एका अद्वैत स्वरूप अशा तत्वापासून जगाची निर्मिती झाली. ते तत्व जरी दिसताना एक दिसतं तरी ते एकात एक मिसळलेलं आहे. त्याला देवोदेवी, शंभू शांभवी अशी अनेक नावं आहेत. प्रियूची प्राणेश्वरी अशी नावं दिलेली आहेत. भूतेषु भवानी ही नावं दिलेली आहेत. ती स्त्री आहे, पुरुष आहे. पुरुष आणि स्त्री एकात्म झालेले आहेत. ज्याला अर्धनारी नटेश्वर म्हणता येईल, ज्याला मोहनीराज हे नाव आपण पाहतो नेवासामध्ये, तिथून त्यांना ती प्रेरणा मिळाली. हे जगाचं आद्य कारण आहे. आणि त्यातून जगाची हा एक मुद्दा. आणि ह्या आद्य कारणापासून विश्वाची निर्मिती कशी झाली तर ते काल आपण चिद्विलास काल पाहिला की चैतन्याचा विलास आहे. केवळ एक आनंदा करता या वस्तू मात्र, या आत्मवस्तून स्वतःमधून विश्वाचं हे जगा एवढं बाळ त्याला जन्म दिला, विश्व निर्माण केलं. त्यात कुठलेही कष्ट नाहीत, कुठल्याही प्रकारचं दबाव नाही. अगदी आनंदानं, सहजपणानं एखाद्या कळीचं फूल व्हावं, एखाद्या समुद्रावर तरंग निर्माण व्हावेत, पुन्हा ते त्यात विलीन व्हावेत. अग्र मध्य आपण पाहिलं काल, मूल मध्य अग्र हे सर्व काल पाहिलं. पण तर विश्वाचा हा जो पसारा आहे हा देवोदेवींनी निर्माण केला. आणि ते जे स्वरूप आहे, जसं मूल हे आईचंच स्वरूप असतं, त्याने जगत सुद्धा परब्रह्माचंच स्वरूप आहे. ब्रह्म जितकं सत्य तितकं जगत सुद्धा सत्य. ब्रह्म किंवा आत्मवस्तू जितकी आनंदमय तितकं विश्व सुद्धा आनंदमय. असा हा चिद्विलासवाद, या आनंद यात्री, प्रकाश यात्री अशा ज्ञानेश्वरांनी या अनुभवामृतात सांगितला. हेच अनुभवाचं अमृत आहे. आणि हे सांगत असताना जे कोणी आता साधना काय करायची आपण, तर त्यात अगदी सोपं सांगितलेलं आहे की तुम्हाला शंभू शांभवी व्हायचंय ना, देव व्हायचंय ना, परमेश्वर व्हायचंय ना, मग तुम्ही आता स्वतःला विसरा, अहमला विसरा. देवाला जे काही अर्पण करायचे त्यात पानं, फुलं, फळं असं काहीही अर्पण करायचं कारण नाही. पाणी सुद्धा नको. अहमला अर्पण करा. अहमला
परमेश्वरा शरण जाताना स्वतःला विसरा. अहम देवनी शंभू शांभवी झालो. ज्ञानेश्वर सांगतात, मी शंभू शांभवी झालोय, मी चराचर किंबहुना चराचर आपण झाला. म्हणजे काय, मी परमात्म स्वरूप झालो. त्याकरता काय दिलं, काय मी परमेश्वराला काही दिलं नाही. फक्त मी स्वतःला विसरून गेलो. माझं मी पण मी त्याला अर्पण केलं. तर जीवन त्यांना कळले हो. काल एक कविता पाहिली पण, जीवन त्यांना कळले हो ज्यांनी मी पण, ज्यांनी पक्व फळापरी. जीवन जाणणे मी पण ज्यांचे पक्व फळापरी सहजपणाने गळले हो. ज्यांचं मी पण गळून गेले. एखादं पिकलेलं फळ झाडावरून टप दिशी खाली पडावं, गुरुत्वाकर्षणाच्या नियमाप्रमाणे वरती न जाता खाली यावं, त्या तऱ्हेनं मी पण ज्यांचं गळून गेलं, अहम ज्यांचा गळून गेला, मीची भाषा तूची भाषी, मैमय तू तू, ही सर्व भाषा जिंची संपून गेली, स्वार्थ संपून गेला, अहंकार संपून गेला, एवढंच साधना करायची. बाकी कुठलीही साधना सांगितलेली नाहीये. कर्मयोग करा असं कर्मण्य अधिकार असते हे सांगितलेलं नाहीये. ज्ञानमार्ग सांगितलेलं नाही, सामान्यानं तो झेपणार नाहीये. यज्ञमार्ग सांगितलेलं नाही, जप तप पारायण करा असं सांगितलेलं नाही. फक्त अनुभवामृत काय आहे हे जाणून घ्या, मनापासून जाणून घ्या, स्वतःला विसरा, आणि म्हणजे मग तुम्ही अनुभवाचा अमृत निश्चितपणे त्याचा आस्वाद घेऊ शकाल. तुम्ही अनुभवामृतच व्हाल असं शेवटी ते पसायदान किंवा आशीर्वाद माऊलींनी पुढे दिलेला आहे. तेव्हा अनुभूती घेण्याचा प्रयत्न करणं, त्याकरताला स्वल विसरून जाणं, हाच एकमेव मार्ग ज्ञानेश्वरांनी सांगितलेला आहे. नद्यांनी नदी पण विसरून जायचं, समुद्राशी एकरूप व्हायचं. पाना फुलांनी फळांनी स्वतःचं अस्तित्व जे आहे ते कुठून आपण आलो हे कळलं पाहिजे त्यांना. आपण त्या मूळ अव्यक्त तत्वातून आलेलो आहोत, न दिसणाऱ्या बी पासून आपण जन्माला आलेलो आहोत. तिला विसरून कसं चालेल, आई वडिलांना विसरून कसं चालेल. जगत पितरो वंदे कालिदास म्हणतात. आणि इथं दुसऱ्या श्लोकात तेच म्हटलेलं आहे की हे जे जगाचे जिये जनके आहेत, माताश्री आणि पिताश्री आहेत, त्यांना आपण अभिवादन करूया असं म्हटलेलं आहे. त्या मूळ कारणाचेच आपण विस्तार आहोत हे विसरून न जाता आपण संबंध विश्वामध्ये अगदी नगण्य आहोत अशी विनम्रतेची भावना, आत्यंतिक विनम्रतेची भावना आपल्याला ज्ञानेश्वर सांगतात नव्हे, तसं त्यांनी आचरण केलेलं आहे. हे पुढच्या भागात आपल्याला पाहायला मिळेल. तेव्हा जे कोणी या तऱ्हेनं ज्ञानेश्वर माऊली सांगतात त्याप्रमाणे स्वतःला विसरण्याचा प्रयत्न करतील, स्वार्थाला विसरण्याचा प्रयत्न करतील, त्यांना आत्यंतिक एकत्वाचा अनुभव होईल. सर्वत्र एकच एक तत्व भरून राहिलेलं आहे, त्यात कुठलाही भेदभाव नाहीये, अफूट एकात्मता आहे, भेद नाहीयेत, द्रष्टा आणि दृश्य एकच आहेत. हे जेव्हा कळेल तेव्हाच ते जीवनमुक्त होतील. 2-3 छान उदाहरणं दिलेली आहेत. एक ओवी सांगतो. आता आता आमोद सुनास झाले. आमोद म्हणजे सुगंध, आणि सुगंधाचा अनुभव आपण कशाने घेतो? कानाने घेत नाही, नाकाने घेतो. अत्तर असेल, गुलाबाचं फूल असेल, सुगंध आपण जो घेतो नाकाने, घ्राणेंद्रियांनी आपण अनुभव घेतो. तर खराखुरा आनंद घ्यायचा असेल तर त्या दृश्याशी जे आपलं ग्रहण करणारं इंद्रिय आहे ते एकात्म झालं पाहिजे, एकात्मता झाली पाहिजे. नाकाने सुगंध घेतला आणि इतका त्याला तो आवडला की शेवटी इतका तो त्यात इन्व्हॉल्व झाला, त्या भाषेत इतका त्यात तो गुंतून गेला की ते नाकच सुगंध झाले, नाकानच सुगंधाची जागा घेतली. संगीत इतकं आवडलं लता मंगेशकरांचं आणि कुण्या बालगंधर्वांचं, इतकं संगीत आवडलं की कानांनी तेच रूप धारण केलं. कानच संगीत, कानच झाले, इंद्रियच
ते ती विषय झाले. असा थोडासा समजायला अवघड जरी विषय असला तरी अवघड नाहीये. महाभारतातलं तो आपल्याला उदाहरण माहिती आहे. द्रोणाचार्य पांडवांची कौरवांची परीक्षा घेत होते की चांगला धनुर्धर कोण वा पहिल्या क्रमांकाचा. झाडाच्या फांदीला त्यांनी एक पक्षी अडकवून दिला आणि सांगितलं, जो फिरतोय पक्षी ना, त्याच्या डाव्या डोळ्यावर तुम्ही शरसंधान करायचं, बाण मारायचा. एक एक पुढे आले. दुर्योधन आले, दुःशासन आले, धर्मराज आले, भीम आले. प्रत्येकाला विचारलं, तुला काय दिसते व तू आता काय करणार आहेस? तो म्हणला, मी मत्स्यवेध करणार आहे. ठीक आहे, पण तुला आता दिसतं काय? त्यावेळी सगळं दिसते मला. इथं झाड दिसते, तुम्ही दिसतात, पांडव दिसतात, कौरव दिसतात, सगळे दिसतात ना मला, सर्व काही दिसते मला. ते म्हणले, चला बाजूला व्हा, तुम्ही आउट झालेले आहात. पहिल्याच पावलात, पहिल्याच बॉलवर तुमचा झेल उडलेला आहे, कॅच घेतलेला आहे. दुसरे आले, ते म्हणले, आम्हाला सगळं दिसतंय, मी दिसतो, सर्व दिसते, इतर काही सगळे दिसते. अर्जुन जेव्हा आला, तो म्हणला, तुला काय दिसतंय रे बाबा? कशा करता तू आलास? मला मत्स्यवेध करायचा आहे. फिरणाऱ्या माशाच्या डाव्या डोळ्याचा वेध घ्यायचा आहे आणि मला फक्त तेवढंच दिसते, दुसरं काहीही दिसत नाही. हे एकाग्रता. तर ही एकाग्रता जेव्हा साध्य होईल तेव्हा आपल्याला खऱ्या अर्थानं त्या गोष्टीचा अनुभव घेता येईल, त्याच्याशी एकरूप होता येईल. तर दृश्य आणि द्रष्टा. दृश्य काय आहे की चित्र आहे, पाहतो आपण डोळ्यांनी ते इतकं टक लावून पाहायचं, इतकं एकात्म व्हायचं की मग खरं चित्र आपल्याला ते कळेल. सुगंध घ्यायचा आहे तर ते सुगंध न राहता नाकानच सुगंधाची जागा घ्यायची. संगीताची जागा, शब्दांची जागा श्रवणांनीच घ्यायची. असे हे दृश्य द्रष्टा भेद नष्ट जेव्हा होतो तेव्हाच तो जीवनमुक्त होतो. तर या ठिकाणी अनेक उदाहरणं दिलेली आहेत की एकात्मता अनुभवाला येते. म्हणजे काय? तर वारा स्वतःलाच वारा घालतो. हे विचित्र वाटेल तुम्हाला, परंतु समजण्याकरता उदाहरण दिली की वारा इतरांना वारा घालतो ना. राजा बसलेला आहे आणि इतर पंखे हलवत आहेत किंवा फॅन चालू आहेत, स्वतः वाराच स्वतःला वारा घेतोय. चंद्र आणि चकोर एकरूप झालेले आहेत, भक्त आणि देव एक झालेले आहेत, फुलं आणि भ्रमर एक झालेले आहेत. वास्तव काय असतं? फुलं एक ठिकाणी असतात, भ्रमर फिरतात, इकडे तिकडे फिरतात, या फुलावरून त्या फुलावर. पण अशी एक अवस्था येते की ते भ्रमर फुलांची जागा घेतात. लोकांना कळत नाही भ्रमर कोणतं आणि फुल कोणतं, फुल कोणतं आणि फुलपाखरू कोणतं कळत नाही. तर असा अनुभव येऊ शकतो का? तर असा अनुभव या पुस्तकावर लेखन करणारे नागपूरचे पुय देशपांडे यांना आलेला होता. माझ्या पुस्तकामध्ये तो मी उल्लेख केलेला आहे, त्यांचं उद्गार दिलेले आहेत. नागपूर सारखं ठिकाण, खूप कडक असं ऊन, मे महिना, घर त्यांचं गावाबाहेर माळ रानावर होतं, बंगला. तिथं ते राहत होते आणि ओवी वाचत होते. आता आमोद सुनास झाले की माझ्या नाकानं सुगंधाची जागा घेतली. सुगंध म्हणून वेगळा राहिलाच नाही, सुगंध वेगळा नव्हे आणि नाक वेगळं नव्हे, दोन्ही एकरूप झाले. ही ओळी वाचत असताना त्यांना तत्क्षणी अचानकपणे, अनपेक्षितपणे असा की एक अलौकिक सुगंध त्यांना अनुभवायला मिळाला की ते काही काळ इतके बेचैन झाले की हा सुगंध कसला आहे वा. त्यांनी घरच्या लोकांना विचारले की काय, कुणी अत्तर आणले की काय, स्प्रे आणलाय की काय, आणखीन काही कुठली फुलं आणली आहेत की काय. काहीही नाही. आसपास बाग नव्हती, उजाड रान होतं. नागपूर सारखा अत्यंतिक उष्ण प्रदेश, उद्यान नाही, फुलं नाही, बाग नाही, अत्तर नाही, काही नाही. आणि एक वेगळा ज्याचं वर्णन करता येत नाही एक सुगंध दरवळायला लागला आणि ते बेचैन झाले. त्यांची श्रद्धा अशी मात्र आहे की हा निश्चितपणे ज्ञानेश्वरांची जी शब्द सुमनं आहेत, शब्दरूपी फुलं आहेत, त्याचाच सुगंध आहे. हा सुगंध त्यांना केव्हा कळला? जेव्हा ते त्या ओवीशी एकरूप झाले, द्रष्टाच दृश्य झाला. जेव्हा कानच संगीत होतात किंवा फुलंच जेव्हा
भ्रमरच जेव्हा फुलं होतात किंवा फुलं जेव्हा भ्रमर होतात, तेव्हाच अशी ही एकात्मतेची जी आपला अनुभव येतो. आपण सर्व एक आहोत, सर्व परमेश्वराची अंश आहोत, नव्हे परमेश्वरच आहोत, अशी एकात्मता जेव्हा कळते तेव्हा ती व्यक्ती आता सामान्य व्यक्ती राहत नाही. त्या व्यक्तीला जीवनमुक्त म्हणावं. आणि असं जीवनमुक्ताचं वर्णन करणारा असा हा एक भाग आपण पाहतो आहोत. अशा माणसाला भेद राहतच नाही, एकत्व अनेकत्व असा फरक राहत नाही. सूर्य आपण पाहतो उगवला, हजारो किरण आहेत. सूर्य सहस्र रश्मी असा शब्द आहे, सूर्याचं नाव आहे. हजारो किरण. आता हजारो किरण वेगळे असतात का आणि सूर्य वेगळा असतो का? दोन्ही एकरूप असतात. साधारण शिवाजी आणि शौर्य हे वेगळे असतात का? शेवंतीच्या 1000 पाकळ्या आपण असतात अशी कल्पना केली तर त्यातलं अनेकत्व आणि एकत्व एकच आहे ना. त्या एकत्वातूनच 1000 पाकळ्या, एकाच समुद्रातून हजारो लाटा, तरंग, वलय, बुडबुडे निर्माण होतात. आणि त्या अनेकत्वामुळं, त्या द्वैतामुळं त्या एकत्वाची शोभा वाढते. हे आपण कालही पाहिलं. ऊसाचे अनेक पेर असतात, एकामागोमाग एक एक. पेर जरी पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा जरी असला, त्यातला रस मात्र एकच असतो ना. ही सगळी उदाहरणं ज्ञानेश्वरांनी या पुस्तकात दिलेली आहेत. हे की आपण कल्पनेने काढलेली समजण्याकरता मी सांगतो अशातला भाग नाही. तर ऊसाचे पेर अनेक आहेत, परंतु तरी सुद्धा त्यातला रस एकच आहे. चंद्रावर चांदणं पडणं ही कल्पना सुद्धा आपण समजायला गमतीदार वाटते. समुद्रावर वृष्टी होणं काय होतं? काहीच नाही. ह्या एकात्मतेचाच खेळ आहे. हे एकत्व आणि अनेकत्व हे हातात हात घेऊन चाललेले आहेत. अशा प्रकारचा अनुभव येत असतो. तर हा जो जीवनमुक्त आहे, गीतेत ज्याला आदर्श पुरुष म्हणलेला आहे, तिथला स्थितप्रज्ञ, तिथला गुणातीत असं जो कोणी आहे, त्याचंच वर्णन ज्ञानेश्वरीत ह्या अनुभवामृतात ज्ञानेश्वरांनी केलेलं आहे. की जे आत्तापर्यंत मी सांगितलं, चिद्विलासवाद सांगितला, अद्वैत सांगितलं, त्याचा अनुभव जिवंतपणे येऊ शकतो. आणि असा मनुष्य हा जीवनमुक्त असतो. तेव्हा असा मनुष्य असतो तरी कसावा सांगा उदाहरण तरी. तो वागतो कसा, बोलतो कसा? आता खरं म्हणजे त्याला ज्ञानोत्तर ज्ञान प्राप्त झालेलं आहे. सर्व घेतलं ज्ञान प्राप्त झालं, एकात्मता कळलेली आहे, चिद्विलास कळलेला आहे. जग मिथ्या नव्हे, स्वप्न नव्हे, भ्रम नव्हे. जगत सुद्धा तितकंच खरं आहे जितकं परब्रह्म खरं आहे. जगतही आनंदमय, विश्वही आनंदमय. आणि आनंदाचे डोही आनंद तरंग, डोह आनंदाचा आणि त्यातले तरंगही आनंदाचेच, असा तुकारामांना अनुभव येतो. तर असा अनुभव ज्याला आलेला आहे, एकात्मता कळलेली आहे, द्रष्टादृश्य एक झाले, सुगंध आणि नाक एक झालं, शब्द आणि श्रवण एक झाले, हे सगळं ज्याला कळे, गुरु शिष्य एकच आहेतच, देवोदेवी एक आहेतच. तर हा एकत्वाचा बोध ज्याला झाला आणि विश्वाची निर्मिती कशी आनंदाकरता झालेली आहे, हे क्रीडा आहे, ही एक लीला, ईश्वरी लीला आहे, सहजपणानं झालेली आहे. सहजपणानं कळीचं फूल व्हावं, सहजपणानं कवीच्या मुखातून एखादं काव्य निर्माण हो. रामायण असंच निर्माण झालेलं आहे. वाल्याचा वाल्मिकी झाला, मरा मरा म्हणता म्हणता, राम राम म्हणता म्हणता. आणि नंतर एक तो दृश्य पाहतो की एक पारधी येतो, शिकारी येतो आणि क्रौंच पक्षाचं जोडपं, एकत्रित असलेलं क्रौंच पक्षाचं जोडपं, त्यातल्या एका पक्षाला तो बाण मारतो, तो पक्षी मरून जातो. आणि जो मागं राहिला तो एक आर्त किंकाळी मारतो. आणि त्या किंकाळीतून, त्या शोकातून नवा श्लोक जन्माला आला, अनुष्टुभ वृत्त जन्माला आलं. आणि एक प्रकारे तो वाल्मिकी आता आदि कवी झाला. मा निषाद प्रतिष्ठाम त्वम अगमहा शाश्वती ही समाहा. मा निषाद, तो पारधी जो होता त्याला शाप देतात, हे पारध्या, त्या क्रौंच पक्षांचं काही नुकसान केलेलं नव्हतं, तरी सुद्धा तू एका पक्षाला मारलंस, मागं राहिलेल्या त्या दुसऱ्या त्याच्या जोडीदारानं जी काही आर्त किंकाळी मारली ती हृदयाला भिडणारी आहे. तर तुला चिरंतन कालपर्यंत कुठलाही आनंद प्राप्त होणार नाही. मा निषाद प्रतिष्ठा प्राप्त होणार नाही. शाश्वती ही समाहा यथ
क्रौंच मिथुनात एकम, क्रौंच पक्षाच्या जोडीपैकी एकाला तू ठार केलेला आहेस. खरं म्हणजे हे सगळं रामायणाचं प्रतीक आहे. रावणाने सीतेचं अपहरण केलं, रामाने जो शोक केला तसे प्रतीक आहे. हा जसा श्लोक, शोकातून श्लोक आला, तितक्या सहजपणानं जगाची निर्मिती होत असते. तर हा चिदविलास सांगत असताना हे सर्व अनुभव ज्याला येतात त्याला जीवनमुक्त म्हणायचं. ही एक प्रकारे त्याला ज्ञान प्राप्त झालेलं आहे. तरी सुद्धा आता काय करायचं, त्यांनी ज्ञान प्राप्त झालं, निवांत वाचायचं नाही, त्यांनी परत भक्ती करायची आहे. ज्ञानोत्तर भक्ती या अध्यायात सांगितलेली आहे. तेव्हा मगाशी म्हटलं की हा ग्रंथ काही वेगळा आचारधर्म सांगत नाहीये, तसं नाहीये. आचारधर्म आहे. जे मुक्त झाले त्यांनी सुद्धा भक्ती मार्ग सोडायचा नाही, पण त्यांनी जी भक्ती करायची ही भक्ती उगीच पूजा अर्चा षोडशोपचारे पूजा विधी वगैरे असं नाही करायचं, यज्ञ करायचा. तर त्यांनी जे वागणं जे त्याचं, त्या वागण्यातूनच आपोआप त्याची भक्ती होत असते. ही अभेद भक्ती आहे. मागे उल्लेख आला होता. तो जे काही बोलतो ना ते चांगलंच बोलणार, त्याचं बोलणं हे मौनच आहे एक प्रकारचं. झाला स्वेच्छाची विधी, स्वैर झाली समाधी. तो जी काही स्वेच्छा करतो, जी इच्छा व्यक्त करतो, ती इच्छा विश्व कल्याणाचीच असणार. आता भेदभावच नाही ना. तो कोणी अमक्याला अमुक मिळवून तमक्याला अमुक मिळू नये, त्याचा द्वेष, याचा राग असं नाहीच. कारण तो आता मुक्त झालेला आहे, ज्ञानी झालेला आहे, समदर्शी झालेला आहे. तर तो जी काही इच्छा करतो ती कल्याणाचीच इच्छा असणार. तो जे काही पाऊल टाकेल, आणि समाधी सुद्धा तो सहजपणाने घेतो, जितकी सहजपणानं ज्ञानेश्वरांनी घेतली. त्या रोजचं दैनंदिन त्याचं काम चाललंच आहे, परंतु त्या कामाला एक आध्यात्मिक अधिष्ठान असतं. 12 वाजता आपण भूक लागली की जेवतो आपण. जाणीजे यज्ञकर्म, हे यज्ञकर्म आपण समजतोय की शरीर टिकण्याकरता. अन्नात भवन्ति भूतानी, अन्नामुळे प्राणी जगतात. तर परमेश्वराची आपलं उपासना करायची, प्रार्थना करायची, शरीर इंटॅक्ट पाहिजे ना, त्याकरता अन्न. त्या प्रत्येक गोष्टीला आध्यात्मिक प्रकारचा पाया प्राप्त. दैनंदिन जीवन चालूच आहे. स्वतः जनकांनी राज्यकारभार केला, परंतु तो समदर्शी होता. आपल्यालाही अनेकदा भारतीय परंपरेत हा समदर्शित्वाचा अनुभव येतो. ज्या ज्या वेळेला पाकिस्तानने भारतावर आक्रमण केलं ते आपण परतवून लावलं. पार आपण लाहोर पर्यंत पोचलो होतो लाल बहादूर शास्त्रींच्या काळात. आता पुढे लाहोर घेणं अशक्य नव्हतं, परंतु त्या डॉक्टर राधाकृष्ण होते, भारतीय जागतिक तत्वचिंतक शास्त्री होते, लाल बहादूर शास्त्री. ते म्हणले आपल्याला परक्याचा मुलूक घ्यायचा नाहीये. आपलं आक्रमण आपण हटवलं, पुन्हा माघार घेतली, आपण विड्रॉ केलं. तर हा आध्यात्मिक पाया त्यातही प्राप्त होत असतो. तेव्हा हे जे जीवनमुक्त आहेत ते याच जन्मात मुक्त होतात, सुखदुःखाच्या पलीकडे जातात. आणि ते जे काही भक्ती करतात, जे काही आचरण करतात, त्याचं फार छान वर्णन केलेलं आहे. कैवल्यालाही चढावा, जया भक्तीची येतुली प्राप्ती, जे कैवल्याते परवते सर म्हणती. की त्यांचं आचरण, त्यांचं नित्यकर्म, मुलीचं लग्न लावून देत आहेत, जावयाचं स्वागत करतायत, आणखीन मित्रमंडळींचा सत्कार करतायत, गुणग्राहकतेनं सर्वांचं गुणगान करतायत, कोडकौतुक करतायत, सर्व दैनंदिन कामं चालूच आहेत. पण त्यातून त्यांची जे दैनंदिन आचरण जे आहे ते इतकं आचरण सुखद असतं त्यांना आणि सर्वांना की ते कैवल्यावर मात करणार आहे, मोक्षावर मात करणार आहे. अगदी व्यवहारातल्या गोष्टी सांगितल्या. तुम्ही समदर्शीपणानं, निस्पृहपणानं आणि कुठलाही भेदभाव न करता वागायला लागलात की आपोआपच तुम्ही एक प्रकारे सर्वांना सुखी तर करतातच व्यवहारात, परंतु त्याशिवाय तुम्ही एक प्रकारे कैवल्यावरही मात करता, कैवल्य सुद्धा प्राप्त करता असा अर्थ होतो. ते कैवल्य प्राप्त करण्याकरता अरण्यात जायचं, जंगलात जायचं, साधना करायची, 10-20 वर्ष पाण्यात उभं राहायचं, असं काही यज्ञ करायचे, पूजार्चा करायची, हठयोग करायचं, असं काहीही नाही. आपलं जे रोजचं आचरण आहे, बोलणं, उच्चार, विचार, आचार, ते अशा समदर्शी वृत्तीने जर केलं तर ते कैवल्याचंच एक साधन होतं. आणि
उदाहरण दिलेलं त्यांनी सहज, की एखादा हा जो जीवनमुक्त आहे, हातपाय पसरून बसलेला आहे, अव्वा सव्वा, काल उल्लेख केला मी, कसंही पाय पसरून बसलेला आहे, तर एक प्रकारे त्याची ती तीर्थयात्रा होते. तीर्थयात्रेकरता काशीला जा, रामेश्वरला जा असं काही नाही. कारण हा जो जीवनमुक्त आहे, तर त्याची 2 पावलं जरी पडली तर ती पावलं पडली की त्यांनी पाऊल टाकलं जरी नाही तर त्याच्या हातनं ती तीर्थयात्रा घडते. आणि एकत्वाचा बोध कसा होतो, आता क्रिकेटचं उदाहरण सांगितलेलं आहे. चेंडू फळी शब्द आहे त्यामध्ये, की एखादं असं कधी घडेल का की जिथं चेंडू आहे आणि फळी आहे, चेंडू आपला आपण वरती आला, उसळला, कोणी नाही तिथं, बॉलर वगैरे कोणी नाहीये, काहीच नाहीये. चेंडू आपणहून वरती आला, बाउन्स झाला, पुन्हा खाली पडला, पुन्हा वर आला, कोणी त्यात मानवी हात नाहीये. ही घटना जर एखादी घडू शकली, घडत नाहीये म्हणा, पण कळण्याकरता त्यांनी सांगितलं की असा क्रिकेट आहे की ज्याच्यात एकच तत्व, ते तोच बॉल आहे, तोच चेंडू आहे, तेच विकेट्स आहेत, तोच बॉलर आहे, तोच अंपायर आहे, तोच थर्ड अंपायर आहे, सगळे एकच एक आहे असं असू शकत नाही. पण हे जर कळलं, असं जर कधी काही घडलं तर एकत्व म्हणजे काय ते कळू शकेल. तेव्हा आपण काल पाऊल टाकू तिथे पिंड, काल त्याचा उल्लेख केला होता. नामदेवांना गुरुचा शोध घ्यायचा होता, विसोबा खेचरांच्या त्या मंदिरात तिथे गेले. विसोबा खेचर त्यांनी शंकराच्या पिंडीवर पाय ठेवलेले होते आणि पाऊल टाकू तिथं पिंड, अशी त्यांची अवस्था होती, काल उल्लेख केला. इथं काय होतं की एकात्मता किती, अक्षता याच देवता होतात. गुळाचाच गणपती, गुळाचाच नैवेद्य, वेगळं नाही, साध्य साधन वेगळं नाहीच, उपचार वेगळा नाहीच. एकाच दगडातून प्रचंड मंदिर उभं करावं. ज्ञानेश्वरांनी पाहिलं असेल त्यावेळेला, कैलास लेणी, देव देऊळ परिवारू, की जे कोरून डोंगरू, तैसा भक्तीचा व्यवहारू कान व्हावा. भक्तीचा व्यवहार असा झाला पाहिजे, अभेदावर आधारला व्यवहार झाला पाहिजे. देव वेगळा, मध्ये कोणतरी बडवे मध्येच आहेत, मध्यस्थ आहेत, असं काही नाही. देव आणि भक्त एकात्मता, की एकच डोंगर वरून खाली, आधी कळ समोर पाया, देव देऊळ परिवारू, संबंध एका डोंगरातनं देवही कोरून काढला, मंदिरही कोरून काढलं. देवाच्या भोवती परिवार असतो ना, मंत्र्यांच्या भोवती परिवार असतो, तसं आहे. पुढकणी जय विजय आहेत, अमकं नंदी आहे, कासव आहे, हे सगळं एका दगडातनं काढले. उंबरठा तोच, उमराई तोच, सगळं काही तेच, ते छतही तेच, एकाच दगडाचं. अशी एकात्मता जेव्हा अनुभवायला येते तेव्हा तो जीवनमुक्त होतो. देव देऊळ परिवारू, कैलास लेण्याचं वर्णन ज्ञानेश्वरांनी अनुभवामृतात केलेलं आहे, ते लक्षात घ्या. की जे कोरून डोंगरू, डोंगर कोरून ते केलेलं आहे. तैसा भक्तीचा व्यवहारू, त्या भक्तीचा व्यवहार हा अशा प्रकारचा आहे, कान व्हावा. तेव्हा थोडक्यात विभक्त नव्हे तो भक्त, त्या आपण भक्त असे व्हा की जी देवाशी एकात्म आहोत, देवाशी जोडले गेलेले आहोत, देवरूप झालेले आहोत असं. तर असं हे भक्तीचं वर्म आहे. कोणी एक अकृत्रिम भक्तीचे हे वर्म, तर भक्तीचं हे वेगळं वर्म आहे. आपलं असं वाटतं की भक्ती म्हणजे द्वैत आलं, देव निराळा, भक्त निराळा, उपचार निराळा, निरंजन वेगळे, असं काही नाही. अक्षताच आहेत, दक्षिणाही अक्षताच, प्रसादही अक्षताच, फुलेही अक्षताच. गुरुजी म्हणतात ना, अक्षताम समर्पयामी, नाही नारळ नाही, ठीक आहे, अक्षता व्हा. दक्षिणा नसेल तर अक्षता अर्पण करायचं नाही म्हणत, असं दक्षिणाच पाहिजे, तिथं काही अक्षता टाकायचं म्हणत नाही. तर अशी ही एक प्रकारची आनंदभूमी आहे. या आनंदभूमीमध्ये जो विराजमान होतो त्याला जीवनमुक्त म्हणता येईल. आणि अनुभवामृताच्या अध्ययनानं, अनुभवामृताच्या वाचनानं, त्याच्या चिंतनानं निश्चितपणे याच जीवनात आपण जीवनमुक्त होऊ शकतो. या आनंद भूमीचा अनुभव घेऊ शकतो, अनुभवाचं अमृत प्राशन करू शकतो. काही काही शब्द फार पारिभाषिक आहेत, आनंदभूमीवर खूप बोलता येण्यासारखं आहे. एक योग हाही शब्द अनेक ठिकाणी येतो, योग भूमिका, तर त्याच्यावर खूप बोलता येण्यासारखं आहे. इथं आपल्या मर्यादा आहेत. त्या या ठिकाणी हा जो भक्त झाला हा स्वतःला विसरून जातो आणि त्याला मी म्हणजे काय ते कळतं. मग खरं म्हणजे मी
हे आपल्या मनात आपल्या सर्वांच्या ठिकाणी इतका पॉवरफुल आहे की मी केलं, माझ्यामुळं घडलं, हे सर्व काही जे आहे जग माझ्यामुळं चाललं. मी नसतो तर काय झालं असतं, घर कसं चाललं असतं, जग कसं चाललं असतं, मुलींची लग्न कशी झाली असती, मुलांचं शिक्षण कसं झालं असतं, जसं काही संबंध जगाचं याच्याच डोक्यावर ओझ आहे की काय. तर मीला आपण विसरू शकत नाही. तर ते विसरण्याचं तंत्र ज्ञानेश्वरांनी सांगितलेलं आहे की मीला विसरा, मीचा आता विस्तार करा, मीचा आम्ही झाला पाहिजे असं ज्ञानेश्वर म्हणतात. किती सोपं आहे मराठीमध्ये. मी असा विचार की तू सांग बरं मी कोण आहे. एखाद्याला विचारलं की सांग, हा माझा प्रश्न आहे, तू कोण आहे असं नाही म्हणत मी, की तू म्हणतोस ना मी आहे मी आहे मी आहे, सांग बरं मी म्हणजे कोण. उत्तर देता येईल का. एक तर सांगता येईल की मी भारतीय आहे, मी पुरुष आहे, महाराष्ट्रीय आहे, अमक्यांचा मुलगा आहे, अमक्यांचा जावई आहे, हे सगळं सगळंच आहे. ही खरी उत्तर नव्हेत. कारण मीचा उल्लेख फक्त मीच करत असतो. मी असा आहे, मी तसा आहे असं म्हणत नाही कुणी, की दुसरा मनुष्य आला आणि काय मी छान हुशार आहेत वा असं. तू हुशार आहेस, ते हुशार आहेत, त्या स्त्रिया हुशार आहेत, ती देवता फार सुंदर आहे, पण मीच असं वर्णन कोण करतं, कोणीच करत नाही. इतकं सेल्फ सेंटर्ड आहे. मीच उल्लेख फक्त आपल्यापुरताच असा अवलंबून असतो. तर मी कोण याचं उत्तर खरं देता येत नाही. ज्ञानेश्वरांनी पुढे सांगितलंय की गुरूंनी आम्हाला कृपा केली, गुरूंनी आमच्यावर कृपा केली आणि त्यांनी मीचा आम्ही केला. आम्हालागी गुरुदेवे आम्हीच केलो. म्हणजे काय केलं की आम्ही कोण आहोत. मी शब्दच काढून टाका, सिंगल नाहीच. नुसता पाण्याचा एक थेंबन काय होते, लाखो थेंब जेव्हा एकत्र येतील त्याच्यातनं काहीतरी घडेल आणि ते सर्व मिळून उदक होतं, सागर होतो. तसं ह्या मी सगळ्या मींचा एकत्रितपणानं आपल्याला ईश्वर जाणवायला येतो. तर आम्हाला गुरुदेवांनी आम्ही केलं म्हणजे आमचं खरं स्वरूप जाणवलं. आमचं खरं स्वरूप गुरूंनी आम्हाला दाखवलं आणि इतकं आम्हाला कळलं की जे आम्ही न समाये आम्हा माझी, इतके आम्ही विस्तृत झालो की आम्ही आमच्यात मावेना असे झालो. चराचर किंबहुना चराचर जाहला, आपली सुद्धा अवस्था तशी होते. त्या मी कोण याचं उत्तर ज्ञानेश्वरांनी फार छान दिलेलं आहे. ते मी वाचून दाखवतो. ते ज्ञानेश्वरीत आलेलं आहे, आपण जरूर वाचा. ते अध्याय 18 1193 पासून 1200 पर्यंत 8 ओव्या आहेत. हे आपण वाचा. किशोरी आमोणकरांची फार चांगली ध्वनिमुद्रिका आहे. पुन्हा पुन्हा ऐकावी. जसं पसायदान आपण पुन्हा पुन्हा ऐकतो ना, तसं ऐकावं. असं मी कोणचं उत्तर ज्ञानेश्वर देतात. जाणे अजू मी अजरू, मी शब्द आलाय. मी अज आहे, मी अजर आहे, जन्मरहित आहे. अक्षयो मी अक्षरू, अपूर्व मी अपारू, आनंदू मी कोण. अचळू मी अच्युतू, अनंतू मी अद्वैतू, आद्यू मी अव्यक्तू, व्यक्तू ही मी. व्यक्तही मीच आहे, अव्यक्तही मीच आहे. ईश्य मी ईश्वरू, ज्याची पूजा करायची तो, आणि ईश्वरही मीच आहे. अनादि मी अमरू, अभय मी आधारू, आधेय मी. स्वामी मी सदोदितू, सहजू मी सततू, सर्व मी सर्वगतू. प्रत्येक ठिकाणी मी आहेच. तर हा परमेश्वराचा मी वेगळा आहे, तो विश्वव्यापक मी आहे. तो मी म्हणजे मी नव्हे, तो आम्ही आहे. तो सर्वाती तू मी. नवा मी पुराणू म्हणाल तर मी नवाई आहे, जुनाई आहे. शून्यो मी संपूर्ण, मी शून्यही आहे आणि संपूर्णही आहे. स्थूलू मी अणु, स्थूल खूप व्यापक आहे परंतु अणु सुद्धा मीच आहे. जे काही ते मी, जे काही दिसतंय ना ते सर्व मीच आहे. अक्रियो मी येकू, क्रियारहित आहे, मी एक आहे. असंगू मी अशोकू, व्याप्यो मी व्यापकू, पुरुषोत्तमू मी. अशब्दू मी अश्रोतृ, शब्दांच्या पलीकडचा आहे, शब्दांच्या पलीकडचा आहे. अरूपू मी अगोत्रु, मला रूप नाही, मला नाव नाही.
समोमी स्वतंत्रू ब्रह्म मी परू ऐसे आत्मत्वे मजे एकाते मी एक. पण आपण परमात्मा आहोत, ईश्वर आहोत, आपण आत्मा आहोत अशी ज्यांची भावना होते, या अद्वय भक्ती, ही भक्ती कशी आहे? अभेद भक्ती आहे, अद्वय भक्ती. जाणो निर्नृते आणि याही बोधा जाणीते तेही मीच जाणे. त्या जरूर आपण 18वा अध्याय